नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. हॅलो माया, गाथा कुठे आहे? समीरचा घाबरा आवाज ऐकून माया देखील घाबरली. काय झालं समीर, बाबा ठीक तर आहेत ना? मायाने विचारलं. गाथा कुठे आहे? समीर ओरडून बोलला. ती आत्ताच बाहेर गेली आहे. बाहेर कुठे? माहीत नाही. मी सत्यमला खाऊ घालत होते तेव्हा तिच्या गाडीचा आवाज आला. यशोदा मावशींनी दुपारी काहीतरी सामान आणायला सांगितलं होतं, तेच आणायला गेली वाटतं. काय झालं समीर? तिला फोन करून लगेच घरी बोलावून घे आणि अजिबात घराच्या बाहेर पडायचं नाही. समीरनं एवढं सांगून फोन कट केला. मायानं लगेचच गाथाचा नंबर डायल केला, परंतु तिचा फोन लागत नव्हता, कारण फोन तिच्या गाडीत होता आणि गाडी मॉलच्या अंडरग्राऊंड पार्किंग लॉटमध्ये पार्क केलेली होती. ती तशीच फक्त पर्स घेऊन मॉलमध्ये फिरत होती. मॉलमधील बरीचशी लोक तिला विचित्र नजरेनं पाहत होते. ती सगळ्यांना इग्नोर करत लिस्टमध्ये सामान पाहून घेत होती. एक एक मुली किती निर्लज्ज असतात ना. एवढं सगळं रामायण घडून पण बघ कशी शॉपिंग करत फिरते. एक स्त्री गाथाला पाहून सोबतच्या दुसऱ्या स्त्रीला बोलली. गाथाला वाटलं तिचं लग्न मोडलंय म्हणून त्या अशा बोलतायत. तिनं त्यांना काही रिस्पॉन्स दिला नाही. ती त्यांच्यापासून थोडी दूर गेली आणि तिथलं सामान पाहत होती. हो ना, हिच्या अशा बिनधास्त वागणारं बिचारे मिस्टर सरपोतदार हॉस्पिटलमध्ये आहेत, तरी हिला तिचं काहीच वाटत नाही, दुसरी स्त्री बोलली. गाथा फिरता फिरता त्यांच्या बॅक रो मध्ये आली आणि त्यांचं सगळं बोलणं तिला आता ऐकायला येत होतं. मनात नसतानाही तिचे कान त्या काय बोलतायत याकडे टवकारलेले होते आणि ती तिथेच घुटमळत उभी राहिली. मी तर म्हणते अशी मुलगी पोटी असण्यापेक्षा मेलेली बरी. आजचा तो व्हिडिओ पाहून तर मला अशी लाज वाटत होती ना, ती पहिली स्त्री बोलली. कोणता व्हिडिओ? दुसऱ्या स्त्रीनं विचारलं. तुला माहित नाही? ती पहिली स्त्री आश्चर्यानं बोलली. नाही, दुसरी स्त्री म्हणाली. अगं हिचा आणि त्या डॉक्टरचा एक सेक्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय ना. बाई, आतापर्यंत त्या सगळ्या जगाला माहीत झाला असेल, पहिली स्त्री बोलली. त्यांचं बोलणं ऐकून गाथा गोंधळात पडली की कुठला व्हिडिओ व्हायरल झालाय आणि अश्लील म्हणजे कसला? कुठे तो व्हिडिओ? दुसरी स्त्री कुतूहलानं तिचा मोबाईल उघडून त्यामध्ये पाहू लागली. अगं कोणतंही न्यूज चॅनल बघ, नाहीतर यूट्यूबवरती बघ, तुला सापडेल, ती स्त्री बोलली. त्यांचं बोलणं ऐकून गाथानं लगेचच तिच्या पर्समध्ये हात घातला आणि मोबाईल शोधू लागली आणि अचानक तिच्या लक्षात आलं की तिचा फोन तर ती गाडीमध्येच विसरली. मग तिने जेवढं सामान घेतलं होतं त्याचं बिल करून ती घाईघाईनं तिथून निघाली आणि पळतच ती गाडीजवळ आली. गाडीत बसून तिनं आधी फोन पाहिला आणि यूट्यूबवरती काहीतरी टाईप करून पाहिलं, परंतु काहीच दिसत नव्हतं, कारण तिच्या मोबाईलला रेंज नव्हती. तिने गाडी स्टार्ट केली आणि पार्किंगमधून बाहेर आली. मॉलपासून थोडं बाजूला जाऊन तिनं रोडच्या साईडला गाडी उभी केली आणि पुन्हा मोबाईलमध्ये काहीतरी टाईप केलं आणि क्षणात तिच्यासमोर बरेचसे न्यूज चॅनल्स आले, ज्यावरती तिचा आणि देवांशचा फोटो लावून थंबनेल बनवलेले होते. तिने भीतच व्हिडिओ प्ले करून पाहिला आणि त्यातील मजकूर आणि काही अश्लील क्लिप्स पाहून तर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. भीतीनं तिचे हात थरथरायला लागले. तिचा मोबाईल तिच्या हातून गळून पडला. हा काय प्रकार आहे तिला काहीच समजत नव्हतं. तितक्यात तिच्या फोनवरती समीरचा फोन आला. आधी तर ती शॉक लागल्यासारखं नुसतं फोनकडे पाहत होती. त्यात फोन वाजून वाजून बंद पडला. समीरनं पुन्हा फोन केला आणि यावेळी तिनं दचकून फोनकडे पाहिलं. त्यावर जीजू असं नाव वाचून तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि तिनं थरथरत्या हातानं फोन उचलला. हॅलो गाथा, हॅलो. समोरून समीरचा काळजीनं भरलेला आवाज ऐकून तिला हुंदका फुटला. जीजू, ती रडक्या आवाजात बोलली. बाळा, तू कुठेस? तू आत्ताच्या आत्ता घरी जा, समीर काळजीनं बोलला. जीजू, तो व्हिडिओ, ती अडखळत बोलली. गाथा, काही होणार नाही, मी आहे ना, तू आधी घरी जा, तो घाबरून बोलला. त्यानं असं का केलं जीजू? ती आता रडत रडत बोलली. गाथा, माझं ऐक बाळा, तू जिथं असशील तिथून लगेच निघ आणि घरी जा प्लीज. ऐक, तुला माझी शपथ आहे, समीर कळवळून बोलला. ती सारखंच रडत होती. त्याचे शब्द तिच्या कानावर पडत होते, परंतु तिला समजत नव्हतं. तिनं फोन कट केला आणि गाडी स्टार्ट केली. ती इतक्या स्पीडनं गाडी चालवत होती की तिनं अक्षरशः 2 सिग्नल तोडले.
पोलिसांनी तिला अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु ती थांबली नाही. ती सरळ येऊन देवांशच्या बंगल्यासमोर आली. तिला पाहून गार्डने लगेच गेट ओपन केला आणि गाथा आत आली. गाडी बंगल्याच्या एकदम समोर पार्क करून ती पळतच बंगल्यात आली. देव, देव, ती चारही बाजूंनी गोल फिरत देवांशला आवाज देत होती. गाथा बाळा, रमा म्हणजेच माईंची विश्वासू नोकर तिला पाहून तिच्या जवळ येत काळजीने बोलली. रमा मावशी, देव कुठे आहे? गाथानं रडत विचारलं. देव 4-5 दिवसांपासून घरी आला नाही, फार्म हाऊसवर आहे. रमा असं म्हणताच गाथा पुन्हा बंगल्याच्या बाहेर पळाली. काय झालं गाथा? रमा तिच्या मागे जात बोलली, परंतु गाथा गाडी काढून तिथून निघाली सुद्धा. रमा तिला आवाज देत होती, परंतु गाथाने तिला काही उत्तर दिलं नाही. गाथाला देवांशचं फार्म हाऊस माहीत होतं. ती भरधाव वेगानं फार्म हाऊसकडे निघाली. इकडे मिस्टर सरपोतदारांची तब्येत खूपच क्रिटिकल झाली. न्यूजवरती जे काही सांगितलं होतं त्यामुळे त्यांना फार मोठा धक्का बसला होता. डॉक्टर त्यांच्यावरती उपचार करत होते, परंतु मिस्टर सरपोतदार त्यांच्या कुठल्याच उपचारांना रिस्पॉन्स देत नव्हते. ते अशा अवस्थेतही गाथाचं नाव घेत होते. अखेर गाथा देवांशच्या फार्म हाऊसवरती पोहोचली. तिनं जोरजोरात हॉर्न वाजवला आणि गार्डनं गेट ओपन केलं. ती गाडी घेऊन आत आली आणि आतमध्ये डॉक्टर ममताची गाडी पार्क केलेली होती त्या बाजूला गाडी पार्क करून ती बंगल्यात आली. देव, देव, गाथाने देवांशला आवाज दिला. त्याच्या बेडरूममध्ये ती जाणार की तिला किचनमध्ये डॉक्टर ममता दिसली. तिचा आवाज ऐकून डॉक्टर ममता किचनमधून बाहेर आली. तू इथे? गाथा तिला पाहून बोलली. गाथा, काय झालं? तू अशी घाबरलेली काय आहेस? एव्हरीथिंग इज ओके? डॉक्टर ममता काळजीनं बोलली. देव कुठे आहे? गाथा तिच्या प्रश्नांना इग्नोर करत बोलली. देवांश त्याच्या बेडरूममध्ये आहे, डॉक्टर ममता बोलली आणि गाथा पळतच वर गेली. इकडे हॉस्पिटलमध्ये, मिस्टर समीर, मला वाटत नाही, तुम्ही तुमच्या फॅमिलीला बोलावून घ्या. त्यांच्याजवळ आता जास्त वेळ नाही. डॉक्टरांनी समीरला त्यांच्या क्रिटिकल सिच्युएशनबद्दल सांगितलं आणि समीर फारच घाबरला. तो वेड्यासारखा डॉक्टरांना पाहत होता. त्याच्या डोळ्यातनं अश्रू वाहत होते, कारण एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं होतं. मिस्टर समीर, सावरा स्वतःला, प्लीज, आपल्याकडे वेळ कमी आहे, डॉक्टरांनी त्याला समजावलं. त्यानं लगेचच मायाला फोन केला आणि सत्यमला घेऊन हॉस्पिटलमध्ये यायला सांगितलं. माया, सत्यम आणि यशोदा मावशींना घेऊन हॉस्पिटलकडे निघाली. वाटेत ती सारखा गाथाचा फोन ट्राय करत होती, परंतु गाथा फोन उचलत नव्हती. तर मग मित्रांनो, आता पुढे काय होईल हे पाहणं फारच इंटरेस्टिंग असणार आहे. आणि तो व्हिडिओ तो कोणी व्हायरल केला असेल आणि का, याच्या मागे काय कारण आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.